नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे छानशी मस्तशी रेसिपी आणि ती रेसिपी कोणती तर चला मग आपण बघूया। आज आपली रेसिपी आहे उन्हाळ्यात पिला जाणारा किंवा केव्हाही पिला जाणारा मठ्ठा आणि तो आपण कसा बनवलेला आहे ते आता आपण बघूया। तर त्यासाठी आपल्याला एवढे साहित्य लागणार आहे। त्यासाठी आपण मीठ घेतलेले अर्धा चमचा, जेवढं तुम्हाला बनवायचं आहे तेवढं प्रमाण तुम्ही कमी जास्त करा। त्यानंतर साखर घेतलेली आपण अंदाजे 3 चमचे, ही बारीक घेतलेली, तुम्ही जाडही घेऊ शकता। त्यानंतर जिरा पावडर घेतला आपण अर्धा चमचा। त्यानंतर आलूची पेस्ट केलेली आहे आपण साधारण एक छोटा तुकडा। मिरची घेतलेली आहे आपण एक, बारीक तुकडे करून घ्यायचे एकदम। त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे थोडी आणि त्यानंतर काळं मीठ साधारण अर्धा चमचा। आणि याचे प्रमाण तुमचं राहणार आहे ताकावरती, कारण तुम्ही किती मठ्ठा बनवताय आणि केवढं ताक घेताय। तर हे मी अर्धा लिटर घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण साधारण हे एवढं माप घेतलेलं आहे। तर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर जे आपण आलं किसून घेतलं होतं ते एका गाळणीने असं दाबून त्याचा रस काढून घ्यायचा। आणि जर तुम्हाला असं नसेल करायचं समजा तर तुम्ही मिक्सरमध्ये अर्धी मिरची, आलं, कोथिंबीर हे सगळं मिक्सरमधून थोडं पाणी टाकून पेस्ट करू शकतात आणि नंतर गाळू शकतात। तसं केलं तरीही चालेल किंवा मी जी प्रोसिजर दाखवली तुम्हाला तसंही चालू बिना मिक्सर शिवाय पण आपण बनवू शकतो। त्यासाठी मी दाखवलेलं आहे तुम्हाला मिक्सर यूज न करता। तर असं व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला हे गाळायचं असेल तर तुम्ही गाळू शकतात किंवा असंही पिऊ शकतात। आणि मिक्सरमधून केलं तर त्याचा अर्क लवकर उतरतो आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही थोडं कमी केलं तरी चालेल। त्यानंतर टाकलं आहे आपण आईस क्यूब आणि असा मठ्ठा तुम्ही आता ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये पिला तर खूप छान आहे आपल्या शरीरासाठी। आपल्या शरीरात पाणी ही गोष्ट जायला पाहिजे, तर पाण्याच्या ज्या गोष्टी जसं ज्यूस असतात तसा हा मठ्ठा आहे। तर तुम्ही हा मठ्ठा एकदम सोप्या पद्धतीने केलेला आहे, मी तो करून बघा। आणि तुम्हाला जर ही आजची मठ्ठ्याची व्हिडिओ आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।